मैत्रिणींनो, आज आपण बनवूया अशा पद्धतीच्या हेअर स्क्रंची ज्या की सॅटिनच्या कापडापासून बनलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हे सॅटिनचं कापड 3x42च्या अशा ह्या 2 पट्ट्या मी अशा लांब कापून घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी आधी 4 फोल्ड त्या मारल्या होत्या, कापडाचे 4 फोल्ड मारला होता आणि ह्या 3x42च्या लांब लचक पट्ट्या आहेत त्या मी इथे कट करून घेत आहे. कट करून घेतल्यानंतर ह्या अशा 2 पद्धतीच्या मी हे पट्ट्या कापून घेतल्यात. त्याच्यानंतर ह्या उलट्या करून अशा पद्धतीनं जॉईन करून घ्यायच्या आहे छोटी बाजू. जॉईन करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ह्या पट्ट्या खाली अशा ठेवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं ही उलटी बाजूला ठेवून ही वरची बाजू फोल्ड करून खालच्या साईडची जी आहे पट्टी ती अशी इथून जॉईन करायची आहे. इथून जॉईन करत करत मिडल पार्ट जो आहे तो आपण खाली ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीनं या पट्ट्या अशा शिवून घ्यायच्या. पुढे जाईल तसं आतला भाग सरळपणे ओढून घ्यायचा, परत शिवून घ्यायचा. शिवून त्याच्यावरती मी डबल टिप मारून घेतलेली आहे. हा भाग आपण नंतर बाहेर काढून घ्यायचा आहे. थोडंसं मी 1 इंचाचं हे ठेवलं होतं, त्यातून हे बाहेर काढून घेतलं. आता इथं मी 6 इंचाची एक इलॅस्टिक घेतली छोटी. तुम्ही थोडीशी ब्रॉड इलॅस्टिक मिळते ती पण घेऊ शकता. आणि ही त्याच्यामध्ये मी इन्सर्ट करत आहे जो पार्ट आपण शिलाईचा शिल्लक ठेवला होता त्याच्यामध्ये. त्याला एक नॉट बांधून ठेवलेली आहे, घेतली. आणि तुम्ही बघू शकताय की हे कसं स्क्रंची आपली रेडी झाली. जो पार्ट आपण शिवायचा शिल्लक होता त्याच्यावर टीप मारून घेतली आणि आपली एकदा अशी ट्राय नक्की